सन्माननीय आज कल्याण भरून जे आम्हाला समालोचक म्हणून लाभले ते अर्थातच प्रथमेश ठाकूर यांना आपण इन्व्हाइट करू की आपण पुढील सामन्याचं धावतं विवरण या ठिकाणी मांडावं. चला सामन्याला सुरुवात होते आहे. मॅच ऑन स्ट्राईक एंडला हितेन भुईर. बराच काल अगदी या खेळाडूचा विचार करायला गेला तर कैक मैदान आउट फॉर्म असणारा खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून याच मैदानामधून खरं पुन्हा एक वार त्याच इनफॉर्म मध्ये त्यांना पाहायला मिळतोय. पहिल्यांदा एक धावसंख्या आली आहे. एकेरी धावसंख्यावर पाहतोय षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरण्यात आले आहेत हरिहरा. अगदी कालचा दिवस ज्याने पूर्णपणे दडाडून सोडलाय, गाजवून सोडलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो इथून धीरज पाटील. धीरज आपण पाहतो ऑन स्ट्राईक एंडला मोठे फटके मारण्यामध्ये सातत्याने त्याची गणना केली जाते आहे. यावेळेला आक्रमण केलं आहे. इथून क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आहेत. एक रन कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मिड विकेट रिजन मध्ये. हेलिकॉप्टर लुकनं खेळून काढलेला चेंडू अगदी आपण पाहतोय गरंगळ चेंडू चाललाय लॉंग रिजन मध्ये. चेंडू थेट सीमा पलीकडे जातोय. प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक पण चेंडू चाललाय सीमा पलीकडे. 4 धावेंकरित्या आलाय चौकार. आयोजन शेतकरी कामगार पक्षाचा भेंडकल गावाला आयोजन शेतकरी कामगार पक्षाचा भेंडकल उरण मध्ये आवाज घुमलाय प्रीतम राजाच्या चषकाचा. भेंडकल मध्ये प्रीतम राजाच्या चषकाचा. 4 धावा आपण पाहतोय. 4 धावेनं संघ जाऊन पोहोचला. इथून 6 धावा धाव फलकावर येतात. चांगली खेळी आपण पाहतोय. डाया बाया कॉम्बिनेशन मैदानामध्ये उतरवण्याचं काम केलंय. यावलचा फटका शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अप झालाय पा स्वतःवर नाराजगी व्यक्त केली गेली आहे. बॅट अँड बॉलचा कुठेच संपर्क पाहायला मिळाला नाही. लेग बॅचवर पण एक धावसंख्या आपण पाहतोय. चांगलं जल्लोष रतीश पाटील यांचा आपण पाहतोय पूर्णपणे नृत्यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला धीरज एक धावसंख्येवर खेळतोय. संघ देखील पुढे चाललाय. 7 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपूर्ण स्पर्धा पार पडली जात आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न 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 आणि प्रयत्नच पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज 500 रुपये असेल पा धीरज साडी महेंद्र यांच्याकडून. अगदी मामा आपण पाहतो या स्पर्धेतून रजा घेत असताना चांगलं नृत्याचा खेळाडूंना पेशकश त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रजा घेत आहेत. इथून पावलात चुकामुक होत असताना मृत चेंडू घोषित केलाय. पुन्हा स्ट्राईकवर हा चेंडू फेकावा लागेल. डेड बॉल. शेवटचा बॉल फर्स्ट ओव्हर लास्ट बॉल. धीरज पाटील
हाफ चान्स आपण पाहतोय. यस नो आहा नाना. डॉट बॉल येतोय. आहा नाना तू मै एक धावसंख्या घेण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. ओव्हर नंबर 1 चा खेळ झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण पाहतो लॉस ऑफ 0. 7 रन्स कंप्लीट. 7 धावा पाहायला मिळतात एक षटकाच्या समाप्तीनंतर जर्मन क्रिकेट क्लब भेंडकल टीमच्या. सात धावा आल्यात एक षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या ट्रॅकवर जय शेताना पाहायला मिळतील. गोलंदाजच्या ट्रॅकवर कॅप्टन आलेत. ऑन स्ट्रायकिंगला बॅट्समन हितेन भुईर, ज्याच्या अंगावरची जर्सी आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचा ज्यानं किताब पटकावला होता आणि ती जर्सी घालून खेळ करतात मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करायची आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट जास्त वेळ घेऊ नका आपण. यावलचा बॉल सोडून दिला. इट इज अ वाईट बॉल. अगदी चांगलंच काम करतायत पंच. अगदी पूर्णपणे डिसिजन आमच्या इथपर्यंत एमसीचे खऱ्या अर्थानं पंच आपण पाहतोय डॅनिश खोपोली सरांचं अगदी चांगलंच कामकाज. यावलचा फटका बॅट अँड चेंडूचा नीटचा कॉन्टॅक्ट घडत नाही. फटका थोडंसं आपण पाहतोय इलिमिनेशन बसत नाही. एकेरी धावसंख्या आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनला चेंडू चाललाय. तद्वर धावसंख्या धावफलकावर जोडले जात आहेत. 9 धावा आपण पाहतोय धावफलकावर येत आहेत. धीरज स्ट्राइक एंड शपलवून खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लुकनं चेंडू हवाई सफर. चेंडू थेट चाललाय अगदी प्रेक्षकांच्या भेटीसाठी. ठोकलाय षटकार. आले बघा मानाने या स्पर्धेचे प्रमुख ते पाहुणे. स्पर्धेचे प्रमुख ते पाहुणे. दादा आमदार हे जनतेच्या मनातले वाढली स्पर्धेची शान त्यांच्या आज येण्याने. धन्यवाद. दोन्ही सलामीवीर बातचीत करतायत. षटकार चांगल्याच पद्धतीने ठोकलाय. 500 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त झालाय धीरज साडी महेंद्र यांच्याकडून. हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत भाई यांच्याकडून हे कॅश प्राइज पाहायला मिळते. प्रशांत भाई पाटील. यावर देखील प्रयत्न होता. वारंवार व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. पण अगदी ऑफसाइड रिजनचे फटके देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. खेचण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल आलाय. धावसंख्या थोडी पुढे जाताना आपण पाहतोय. धावसंख्या इथून जाऊन पोहोचले ते 15 धावा आपण पाहतोय धावफलकावर. यावर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका थोडासा फसला गेलाय. चांगला झेल टिपला गेलाय आणि इथून खेळाडूचा खेळ थांबवला गेलाय. फर्स्ट विकेट डाऊन. आयोजन जय हनुमान भेंडखल संघान. जय हनुमान भेंडखल संघान. जय हनुमान भेंडखल संघान. आमचा एकच वादा प्रीतम दादा एंट्री करते हो थाटान. एकच वादा आमचा प्रीतम दादा. एकच वादा आमचा प्रीतम दादा. भेंडखल गावाची अनवन शान. चषक पॉवरफुल आहे. क्वालिटी स्टँडर्ड आहे. चषक सक्सेसफुल.
चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल. थँक्यू. कविश पाटील येताना पाहायला मिळतील. त्याने देखील एक मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि आज ती जर्सी परिधान करून यावरचा चेंडू खोदून काढलाय. इथून मिड विकेटला चाललाय. एक धाव मिळाली. दुसरीचा नाही प्रयत्न. एकेरी धावेवर संतुष्ट मानलं जात आहे. सेमीफायनल आणि फायनल राऊंड हा 2-2 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्या. संयोजन कमिटी आम्हाला कळवते आहेत. तुमच्या इथपर्यंत पोहोचवल्या जातील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. इथून 16 धावा आल्या धावफलकावर. 16 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. उपांत्य फेरीचा सामना आणि अंतिम सामना 2-2 षटकांचा होईल. याच्याकडं पुढील संघांनी लक्ष केंद्रित करा. यावरचा फटका आणि इथून पहा काय घडलंय. चान्स बनले होते. हातातून चेंडू निसटला गेलाय. पुनर्जीवन मिळालाय हितेन भुईरला. खेळ करावा लागेल. इथून ओव्हर नंबर 2 ला आपण देऊया पूर्णविराम. या षटकामध्ये धावा खर्च केला जयेशनं. 1 विकेट संपादित करून 9 टोटल धावसंख्या आल्या टीमच्या 1 गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. शांतता पसरली जाते आहे. चला लगेचच गोलंदाजाच्या ट्रॅकवर सज्ज व्हा. अगदी सदरक्षण नायक खल निग्रहनायक या युक्तीप्रमाणे अगदी पोलीस दलातील अगदी कॉन्स्टेबल आपण पाहतोय. रवी गोलंदाजीसाठी येथील 100 नंबर जर्सी परिधान केलेले हे खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. मध्यम गती गोलंदाज पहा. दोन्ही गोलंदाजाचा आणि फलंदाजाचा विचार करायला गेला तर दोघांचीही अगदी उंचीचा विचार करायला गेला तर त्याच पद्धतीने आहेत. पाहूया कविश पाटील ऑन स्ट्राईक एंडला. त्यांच्या समवेत गोलंदाजी हाताळण्यासाठी रवी पाहायला मिळतील. कविशकडे क्षमता नक्कीच या षटकामध्ये जास्तीत जास्त आपल्याला हुक स्ट्रोक पाहायला मिळतील का. पाहूया कशा पद्धतीचे फटके सजवेल कविश. का बॅटिंग करेल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल स्लॉटला दिलाय. हवाई सफर करण्यासाठी गोलंदाजाचा केलाय फलंदाजाने. स्वागत स्वागत. भेंडकल गावाला आयोजन शेतकरी कामगार पक्षाचा. भेंडकल गावाला आयोजन शेतकरी कामगार पक्षाचा. भेंडकल उरण मध्ये आवाज घुमलाय प्रीतम राधाचे चषकाचा. भेंडकल मध्ये आवाज घुमलाय प्रीतम राधाचे चषकाचा. आवाज घुमलाय प्रीतम राधाचे चषकाचा. अगदी षटकार येताना पाहायला मिळाला आणि या षटकाराकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रशांत भाई पाटील यांच्या माध्यमातून धीरजनं पटकवल्यात. आणि इथून जर बक्षिसामध्ये वाढ असेल तर आमच्या इथपर्यंत येऊन कळवा. कारण की सद्यस्थितीला दरवेळ हातवारे कळणार नाहीत. यावर सरळचा क्षेत्र निवडलाय. स्ट्रेट टू द बॉलर. क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित. क्या बात आहे. सुपर कॅच पाहायला मिळाले आहे. हरिहरा आपण पाहतोय. हरीनं टिपलाय जेल. थांबवलाय इथून कविश पाटीलचा देखील खेळ.
पहा धीरजनं देखील षटकार ठोकला, त्यानंतर डॉट होऊन फलंदाज बाद झालेत. कविशनं षटकार ठोकला, डॉट झालेत आणि बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एक हार्ड हिटर फलंदाज यशपाल भोईर मैदानामध्ये येतोय. गुरु नावलचा चेंडू लॉंग ऑफ रिजनला हरित येथे उपस्थित पाहायला मिळत आहेत. एकेरी धावसंख्या आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या इथून 23 धावा आपण पाहतोय. तीन चेंडूंचा खेळ अद्याप शेष मैदानामध्ये पाहायला मिळेल. स्लॉक षटक चावलचा चेंडू पहा. बॅट ऑन बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. कधी टाळ्या डाऊन नगर टीमने येत्या तर कधी टाळ्या भिंडकल यांकडून येताना पाहायला मिळतात. दोन्ही इथनं टाळ्यांचा कडकडाट झाला आहे. पूर्णपणे प्रेक्षक राजा या क्रिकेटचा आनंद घेतोय. पहा मैदानामध्ये चांगल्याच पद्धतीचं क्रिकेट, घरच्याच मैदानावर घरचा साज अगदी मेहमान टीमला दाखवावा लागेल. इथून डॉट बॉल आलाय. यावर देखील हेलिकॉप्टर लुकनं संलग्नचे 2 बॉल डॉट झाले आहेत. स्लॉक षटक चालू आहे. हाणामारीच्या षटकामध्ये अगदी 3 बॉल नंतर संलग्न 2 चेंडू डॉट आले आहेत. शेवटचा बॉल पाहायला मिळेल. अंतिम बॉल, लास्ट बॉल फर्स्ट इनिंग पूर्वार्धाचा शेवटचा बॉल देखील ऍक्शन रिप्लेने डॉट झाला आहे. नाराजगी व्यक्त केली गेली आहे. फक्त आणि फक्त टीम मेडिकलच्या धावसंख्या लागल्यात. धाव फलकावर त्या 23 रन आणि 24 धावसंख्येचं एक माफक आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय अंकाचा खेळ कसा असेल हे ऐकण्यासाठी जाऊया जयश्री भोसले सरांकडे. तुर्तास टीम बीसीसी भेंडकल बी फायनल साठी गेला तुम्ही आणि डोंगरी 40+ नाणेफेकीसाठी आपण त्वरितच उपस्थित राहायचं आहे. डोंगरी 40+ टीम आणि जसा या सामन्यातून जो जिंकणार तो डोंगरी 40+ समवेत 2 हात करणार. टीम बीसीसी भेंडकल बी आपण मेगा फायनल मध्ये दाखल झाला त्याची नोंद घ्या. आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेतकरी कामगार पक्ष भेंडकल व जयनमन क्रिकेट क्लब आयोजित भेंडकल ही स्पर्धा आपण अनुभवतोय. चालू सामन्याचा उत्तरार्धाचा खेळ ऐकण्यासाठी जाऊया जयश्री भोसले सरांकडे. तुर्तास मी ब्रेक घेतोय. डीजे मास्टर. स्पर्धेचं केलं आयोजन जय हनुमान भेंडखळ संघानं. जय हनुमान भेंडखळ संघानं. जय हनुमान भेंडखळ संघानं. आमचा एकच वादा प्रीतम दादा एंट्री करतय हो थाटानं. एकच वादा आमचा प्रीतम दादा. एकच वादा आमचा प्रीतम दादा. भेंडखळ गावाची अनवन शान चषक पॉवरफुल आहे. क्वालिटी स्टँडर्ड आहे. चषक सक्सेसफुल आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय Thank you. लेवल. धन्यवाद. आवाज तुम्ही ऐकत होतात याच गावचे सुपुत्र आणि एक उत्कृष्ट समालोचक ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला. धन्यवाद अतिजी पाटील सर. शेतकरी कामगार पक्ष भेंडकळ व जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडकळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आपण पाहत आहोत जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025. एक दमदार अशी स्पर्धा. संघर्ष योद्धा आदरणीय प्रीतमदादा यांच्या
संघर्षाची गाथा गाणारी ही स्पर्धा आज आपण पाहत आहोत. शेवटाकडे निघाली आहे. काही क्षण या स्पर्धेचे बाकी राहिले आहेत. याचसाठी केला होता अट्टाच की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटची रात्र चला. हरीसाठी कॅश प्राइज आलाय. आकाशजी वाघ युवा उद्योजक, आकाश वाघ युवा उद्योजक यांच्या माध्यमातून हरीच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, सचिनजी यांच्या माध्यमातून 200 रुपये तथा प्रदीपजी चौहान यांच्या माध्यमातून 200 रुपये आहेत सचिनच्या आणि हरीच्या प्रत्येक षटकारासाठी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. लक्ष ठेवण्यात आलंय ते मापक धावसंख्येचा 24चा पाठलाग करायचा, 18 चेंडू आणि 24 धावा. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी चांगल्या दर्जाच्या पाहायला मिळाल्यात. अनेक वेळेला ज्या वेळेला आपण कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळाला ना, तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं नेहमीच बाजी मारताना पाहायला मिळाले. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल ताराव्या कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय प्रीतम दादा मात्रे चषक 2025 आणि दमदार स्पर्धा आणि त्यामधील आणखीन एक दमदार मॅच. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. कविश पाटील आपण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. डेथ ऑर स्पेशलिस्ट आहे, परंतु त्याला पहिल्याच षटकामध्ये इथे इन्व्हाइट करण्यात आलंय. विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या षटकामध्ये तो गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मागील मॅच मध्ये एक षटक, पहिलं षटक त्याने हाताळलं, तिथे 2 धावा खर्च केल्या होत्या, विकेट प्राप्त केली नव्हती, परंतु मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या कविशला मिळाला तो गोलंदाजी करतोय. स्ट्राइक मध्ये बॅटर हरी. पहिला बॉल लोअर फुल टोस, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. एक धाव केवळ कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर जो मात्र पाहायला मिळाला होता. अरे काळेला आपण पाहत आहोत. हा बॉल समोरच्या दिशेने इथे खेळण्यात आला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. कदाचित हॅरी कासारे आहे ज्याला आपण पाहत आहोत. हॅरी नावाने जास्तीची प्रसिद्धी त्याला मिळाली, ज्याला आपण पाहत आहोत स्ट्रायकर इन वरती. सीएचे मध्ये नेहमीच त्याला आपण पाहतो. स्कोर कार्ड वरती रन्स आल्यात त्या 2. सचिन आणि हरीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल कविश पाटील. यावेळेचा बॉल खोला टाकला, ऑन साइडला गॅप आहे, एक मोठा गॅप इथे पाहायला मिळणार. धावांचा होणार नाही तोटा, रन्स इथे मिळतील 4. हा आलाय चौकार. केलं आयोजन जय हनुमान भेंडखळ संघान, जय हनुमान भेंडखळ संघान, जय हनुमान भेंडखळ संघान. आमचा एकच वादा प्रीतम दादा एंट्री करते हो थाटान, एकच वादा आमचा प्रीतम दादा, थँक्यू. एकच वादा. हरी काळेच्या बॅटमधून एक चांगला चौकार पाहायला मिळाला. ऑन साइडला गॅप होता आणि गॅपचा फायदा त्याने उचललाय. जिथे स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते अर्थात 6. चालू असलेली मॅच उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी किंबहुना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. यावेळेचा बॉल पॅड लाईन वरती आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार चौकार.
दाऊरनगर टीम मैदानाच्या आतमध्ये आता मात्र मॅच मध्ये आलेली पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या सामन्यामध्ये जास्तीचे काही बिघडलेलं नाही आहे. हरीच्या प्रत्येक चौकारासाठी देखील आकाशजी वाघ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खोलात टाकलेला हा बॉल इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळत क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. हरीच्या प्रत्येक चौकारासाठी आकाशजी वाघ यांच्या माध्यमातून युवा उद्योजक यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रन्स अपेक्षित आहेत. धावा येणं गरजेचं होतं आणि त्याच परिस्थितीमध्ये धावा यायला लागल्यात लो स्कोरिंग मॅच मध्ये. उजव्याशीच्या बाहेर बॅटची तिकेज आउटसाइडेज. नशिबाची साथ. चेंडूने वळण घेतलं. ओलांडली सीमारेषा. मिळतील धावा 4 आणि आणखीन एक चौकार. आहे गावाला आयोजन शेतकरी कामगार पक्षाचा. भेंडकल गावाला आयोजन शेतकरी कामगार पक्षाचा. भेंडकल उरण मध्ये आवाज घुमला प्रीतम राधाचे चषकाचा. भेंडकल मध्ये आवाज घुमला प्रीतम राधाचे चषकाचा. आवाज घुमला प्रीतम राधाचे चषकाचा. भेंडकल गावाला आवाज घुमला प्रीतम राधाचे चषकाचा. चला स्ट्राईक एंड वरती आपल्याला हरी पाहायला मिळतं. सचिनच्या बॅट मधून चौकार आला आणि सचिनच्या बॅटच्या चौकारासाठी आकाश वाघ युवा उद्योजक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 15 धावा पहिल्या षटकाच्या अंती. येणारे 12 बॉलचा खेळ इथून शेष आहे आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 9 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 9 धावा. विकेट प्राप्त करावा लागतील. सामन्यामध्ये शिरकाव करण्यासाठी जे हनुमान भेंडकळे या टीमला इथे विकेट प्राप्त करणं अत्यंत आवश्यक आहे. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. आणि इथून आपल्याला जर काही या सामन्यामध्ये या छोटे खाणीची आहे जिथे या टोटल वरती जर का आपल्याला मात करायची आहे किंबहुना धावा या रोखायच्या आहेत तर आवश्यक आहेत त्या विकेट आणि त्या प्राप्त कराव्या लागतील. पहिलाच बॉल खोलात टाकला. उजव्याशीच्या बाहेर पाहायला मिळाला. शफलिंग क्रॉस खेळण्याचा प्रयत्न हरीने इथे केला. गोलंदाजी मार्क वरती आपण रोमेशला पाहतोय. पहिला बॉल वरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 16 बनल्यात. अजूनही 8 ची आवश्यकता आहे. येणाऱ्या 11 चेंडू आणि 8 धावा. इथे जर का षटकार आला या दोन्हीपैकी कोणत्या बॅटरच्या बॅटमधून तर आकाजी वाघ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात है. लोअर फुल टोस. ग्लोरियस. फॅन्टास्टिक. फॅब्युलस. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चौकार. आयोजन शेकाप भेंडकल या पक्षानं या टांकेश्वर मैदानावर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रदीपजी चव्हाण यांच्या माध्यमातून 500. आकाजी वाघ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या बॅटरचे बॅटिंगसाठी आणि दमदार या शैलीच्या खेळासाठी. 20 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. इथून अजूनही 4 ची आवश्यकता आहे. सचिन ऑन स्ट्राईक. यावेळेला देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर दी कव्हर डीप मध्ये पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु इथून चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. या बॉल वरती रन्स आल्यात त्या 4. हा आलाय चौकार. आणि अर्थात सेमी फायनल मध्ये दाखल होणारा संघ इथे पाहायला मिळतो आहे. अगदी लिलया 10 विकेट राखत असताना ही मॅच इथे जिंकली आहे. टीम एका बाजूला आपण पाहतोय दाऊरनगर या टीमने हा सामना इथे जिंकला. अभिनंदन आणि अभिनंदन.